आपलीपणाची कहाणी. ही जागा ग्रामपंचायतीचीच ना? कुठली? हो मग चला बघूया. नाही तुम्ही बघून या, मी बघितले बरं. का दमलात का काय? दमतो कशानं? जाऊन बघू. यायला असं वाटतंय तू जमिनीपर्यंत तुला लाथा बुक्क्याने हाणावं. मायाशी उंदरा माझा खेळ करतो काय रे? यायला चारी बाजूनी सगळं उलटून आडवस व्हायला लागले हो. त्यात आणि हिवरावर येऊन बसलाय. सविता, सगळेच गावकरी आले तरी खरं आपलं म्हणणं ऐकून घ्यायला. खरंच मला वाटलं नव्हतं पण ते येतील. हो. आणि शब्दही दिलाय मुलांना शाळेत पाठवतो म्हणून. बघूया आता काय होतं. तसं झालं तर फारच बरं होईल ना. खरंच त्या कालिंदीचा एवढा प्रभाव आहे ना यांच्यावर. चौकीसाठी ही जागा योग्य वाटते. मला वाटतं हीच जागा फायनल करावी. चालते की तुम्ही म्हणाल तसं. गावातील काही लोकांवर माझा संशय आहे. हो? संशयास्पद व्यक्तींची यादी मिळणार आहे मला. होय. सगळी इत्यंभूत माहिती मला कळणार आहे. क्या बात आहे. सोडणार नाही मग मी. थोडंच नाही. या संशयास्पद व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. अरे मग तुम्हाला मदत नाही करणार काय तोंड साहेब कुणाला करणार? चला तुमच्यापासूनच सुरुवात करूया. मदत घ्याल नाही का? हा, भेटूया. भेटूया भेटूया लवकरच भेटूया. हे पाहिलं नव्हतं काय आहे ते. थांब भेटतोस तुला. बंद करतो तुझं तोंड मग बघच. हॅलो. हां, चौकीसाठी जागा मिळाली. थोडी डागडूजी करावी लागेल. 5 मिनिटात पोहोचतो. आई, काय झालंय आई? अगं तू इतकी का घाबरलीयस? आणि मी बघतीये तू त्या इन्स्पेक्टरला टाळतीयस. नेमकं काय झालंय ते मला कळेल का? सांगते, सगळं सांगते. खरं तर मला हे तुला कधीपासून सांगायचं होतं. मन ओढल्यासारखी स्थिती झाली होती ग माझी. पण आज संधी मिळाली. कुठून सुरुवात करावी कळत नाहीये, पण सांगण्याचा प्रयत्न करते. आमचा एक छान सुखी संसार होता, पण त्याला नजर लागली ग कोणाची. कागदपत्र पूर्ण झाले की उरलेले पैसे तुला लगेच कॅश. पण तुम्हाला कोणी सांगितलं मी माझी जमीन विकणार आहे? मी माझी जमीन विकणार नाही.
तुला 1000 वेळा सांगितलंय तो मुलगा मवाली आहे, चीटर आहे, पण नाही तरी त्याच्याबरोबर फिरणार परत करत काय? नाही आई, खोटं बोलतोय हा. उलट त्या मंदारनेच चंदूला चांगली अद्दल घडवली. आई, वाचव मला. चंदू सोड संपदाला. चंदू नाही सोडणार. चल. तुम्ही एका माणसाला जीवे मारले आणि याची खूप मोठी शिक्षा तुम्हाला होऊ शकते याची काय कल्पना आहे? आई, मनावर इतकं ओझं असूनही तू आम्हा सगळ्यांना आधार देत होतीस. खरंच तू खूप धन्य आहेस. खरं म्हणजे मी पोलिसांच्या स्वाधीन व्हायला, पण त्या अपघातातून रस्ता शोधताना नकळत मी या गावात ओढली गेले. नंतर आई जगदंबेने मला दृष्टांत दिला. तिने मला या गावात राहायला सांगितलं. पुढचं तुला ठाऊक आहेच. आणि आता तोच इन्स्पेक्टर या गावात येऊन राहिला. कायद्याने मी पोलिसांच्या स्वाधीन व्हायला हवं, कारण मी खुनी आहे सविता. नाही आई, अगं आई, जगदंबेने सुद्धा महिषासुराचा वध केला होता, कारण तो माजला होता. तुझ्या मुलीच्या आबरोवर हात टाकणाऱ्या नराधमाला तू जीवे मारलंस, त्यात तुझी काहीच चूक नाहीये. अगं आई, जगदंबेने तुला इथवर आणलंय, ती तुझ्यावर कुठलाही कलंक लागू देणार नाही. तू शांत राहा. आणि आईचा आदेश आठवतोय ना? दुर्गा मावशी काय म्हणाली होती? कोणी कधी, कुठे आणि कशासाठी जायचं हे आपण नाही ठरवू शकत, हे आई जगदंबाच ठरवेल. तेव्हा तू निश्चिंत राहा, ठीक आहे? चल, वेळ झाला, आपण घरी जाऊया. बाबा चला पुढे जाऊन चौकशी करू. हो बाब, इकडे या. ताई, आता तुमच्या हातानंच हे निरांजन उजळू दे, मग आपण आरतीला सुरुवात करूया. आई, आज मी तुझे एक वचन पूर्ण केलं. तुझ्या इच्छेप्रमाणे या मंदिराला पुन्हा जागत केलंय. आई, आता त्या कालिंदीचा संपूर्ण नायनाट करण्याची आणि या गावातलं वातावरण शुद्ध करण्याची शक्ती मला दे. दुष्ट शक्तींचा विनाश होऊ दे.
आणि या गावातल्या सगळ्यांना सुख, समाधान आणि स्वास्थ्य लाभू दे. बोला अंबाबाईचा, उदय असो. बोला अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. असंच तुझं मंदिर शिवापूरला बांधायचं आई, आणि माझ्या माणसांनाही भेटायचंय. माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला जिथे असतील तिथे सुखी ठेव. माझ्या विखुरलेल्या कुटुंबाला एक कर. यांना बरं कर. कसे असतील हे? बोला अंबाबाईचा, उदय हो. बोला अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. बोला अंबाबाईचा, बोला अंबाबाईचा. ऐका ऐका, आपल्या नावाने बोंबा टोकतायत. आपण हरलो, आपण हरलो. घ्यायला जखमीवर मीठ चोळू नको. हे मोठाई, नाकापर्यंत पाणी याची वेळ झाली, काहीतरी करतो आता. हे बघ मोठाई, तुझे भूत, पिशाच, हळणी, गण, गवळणी सगळ्यांना हाक मारून बघ ना आता. कुबड्या, अशी बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? एक शब्द जरी बोलला ना तर तुझी जीभ हसडून तुला बेडकी करून टाकेल. ओम विजय. माझी बेडकी अगोदर झाली आहे. तेवढ्यात नुसता दिवाण आहे, चांगला दणदणीत उत्सव साजरा करतायत. आता काय राहिलं का आपलं? माझी तर बेडकी झाली. मोठा गमजा मरत फिरत होतो ना जिथं तिथं. आता काय माझी बेडकी, आता तुला त्रास नाही ना अजिबात. हे बघे मोठाई, शेवटची संधी आहे, काहीतरी कर आता. दादूबर, आज जीव खूप दिवसांनी भरून पावलाय. अंधारा जंगलातील वाट संपलीये. आपण उजेडाकडे आलोय. ही सगळी आई जगदंबेची कृपा आहे. आणि माई तुझी. ही आमची आई आणि तू आमची माई. आजपासून आम्ही सगळे तुला माई म्हणणार. दादूबर, आजपासून आम्ही यांना माई म्हणणार. चालेल ना? चालेल हो. अरे आईची माया लावते म्हणून ती माई. घ्या. या 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 या, इथेच तुमची सोय केली. द्या सामान द्या. हो नाही नाही, असू दे, सामान लावू आम्ही नंतर. भाऊ, गावात कुठे जेवायची व्यवस्था होऊ शकेल का? पण या वेळेला जेवणाची व्यवस्था? पण तुम्ही बाहेर कशाला जाता जेवायला?
आज देवीच्या देवळात माईनं भंडारा ठेवलाय, तिकडेच जा ना. काय सांगता? अरे वा, म्हणजे गावात आल्या आल्या देवीचा आशीर्वाद प्रसाद रूपाने मिळणार तर. छान. कुठे आहे देऊळ? आपण आलो तिकडनं डावीकडे सरळ गेलात की दिसेलच देऊळ. सोपं आहे जायला. बर, धन्यवाद. आम्ही जरा हातपाय तोंड धुवून घेतो आणि येतोच देवळात. बरं, या. बाबा, आई नेहमी म्हणायची, आई जगदंबा सदैव आपल्या पाठीशी आहे. तेच खरं. अहो, गावात आल्या आल्या आपल्या जेवायची व्यवस्था झाली. मला तर हा जितका देवीचा तितकाच आपल्या आईचाही आशीर्वाद आहे असं वाटतं. वसुधाते, आता तुम्हाला आज इथे आपण सगळ्याजणी एक गोष्ट ठरवण्यासाठी एकत्र जमलो आहोत. कोणतीही गोष्ट एकजुटीने केली की ती यशस्वी होते. आता दारू पिणाऱ्या नवऱ्यासमोर एकट्या बाईचं काही चालत नाही, पण सगळ्यांनी मिळून काही ठरवलं तर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. पण काय ताई, आम्ही यांच्या दारू पिण्याला अगदी विटलो आहोत. त्यांना सांगून आमच्या दाताच्या कण्या झाल्या, पण परिणाम काहीच नाही. आमच्या नशिबी मात्र फक्त मार खाणं लिहिलेलं आहे. नाही, आपण कोणीही मार खायचा नाही. आपण जनावर नाही आहोत. आणि जनावराला तरी का मारायचं? आपण हिम्मत तर दाखवायची, तर मुळात आपण त्यांना दारू मिळूच दिली नाही तर. पण ते कसं शक्य आहे? आपण एकजूट केली तर दारू विक्री बंद करू शकतो. सरकारी कायदा मी समजावून सांगेन तुम्हाला. तेव्हा आज आपण सगळ्या जणी शपथ घेऊया की या गावात आम्ही दारू विक्री होऊ देणार नाही. हो, या गावात आम्ही दारू विक्री होऊ देणार नाही. आणि अंबाबाईचा